विश्वासामध्ये कृती आवश्यक आहे. मला काय सांगायचं आहे आज, विश्वासामध्ये कृती आवश्यक आहे. ज्यावेळेस आजारी आम्ही पडतो त्यावेळेस आमचा विश्वास कसा असतो? विश्वास कशाने येतो? ऐकल्याने. आणि काय ऐकल्याने? परमेश्वराचं वचन. पण वचन ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस त्या माणसाची अवस्था अशी होती, जो प्रार्थना जरी करणारा असला तरी त्याच्या जीवनात ज्यावेळेस आजार येतो त्यावेळेस तो घाबरतो आणि त्याला असं वाटायला लागतं आता काय करू आणि काय नाही, समजत नाही. आणि मग तो सैरा वैरा इकडं जा तिकडं जा, तिथं जा इथं जा, इथं गुन्हेन तिथं गुन्हेन तिथं गुन्हेन इकडं गुन्हेन, असं तो पळत राहतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं विश्वासामध्ये कृती फार आवश्यक आहे. तो आजार तुमच्या जीवनात कायमस्वरूपी राहण्यासाठी आला नाही. सैतान तुम्हाला थोड्या काळासाठी घाबरवत आहे, पण तुम्ही इतके घाबरता की सैतानाचं ऐकता आणि सैतानाची कृती करायला लागता. पण त्या बाईने ऐकलं आणि ऐकून काय केलं? कोणावर विश्वास ठेवला? कोणावर विश्वास ठेवला? येशूवरच विश्वास ठेवला. ती बदलली नाही. तिचा विश्वास एकच होता ठाम, येशू तर येशू. मी ऐकलंय त्याच्याविषयी आणि मी जर ऐकलं तर मी आता काय करेन? विश्वास ठेवलेला आहे. पण मी बरी झाले नाही, मला तर सिम्पटम्स तसेच आहेत, मी आजारीच आहे, मी प्रार्थना करत आहे, मी देवा मला बरं कर, काहीच नाही. काय देव? ओरडू घासा कोरडा पडला. इमोशन्स उफाळून येतात. देव इमोशनली ब्लेस करत नाही. तुमच्या इमोशन्सवरती देव अवलंबून नाही. आज असं उद्या तसं. तुम्हाला वाटतं एकदम इमोशनल झालो, एकदम रडलो मुळू लगेच देव म्हणा हा प्रार्थना ऐकायला पाहिजे. इमोशन्सवरती देव नाही. तुमचे इमोशन्स कधी बदलतील? आज तुम्ही रडता, उद्या हसताल, उद्या परत रुसताल. इमोशन्सवरती देव काम करतो. इमोशन्स म्हणजे भावना. भावनेवरती देव काम करत नाही. देव काम करतो विश्वासावरती. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी नेहमी सांगतो काही ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक इमोशनल आहेत, विश्वासणारे नाही. आजारामध्ये त्यांची गंमत पाहिजे. कशामध्ये? आजारामध्ये गंमत. आजारामध्ये ते काय काय करतात ते फक्त बघत राहायचं. देव सगळं रिव्हील करतो. कुठं गेले, काय केलं, काय करत आहेत, सगळं रिव्हील होतं. डोंगरावरती पण रिव्हील होतं, ॲटोमॅटिक रिव्हील होतं. यांनी असं केलं, हे दिसतो असा, करतो असा, हे दिसती असे, काय करते हे असं आहे, बघ बाबा. तुम्ही तर करत ना, तसं करत नाही ना. मला दाखवतोय देवाचा आत्मा. काही जणांनी केलेलं आहे, जाऊन बसलेले आहेत मस्त मांडी घालून, डोक्यावर घेऊन. डोक्यावर दिसतंय मला. कोण आहे ते? काल मी त्यासाठीच प्रार्थना करतो. देवा, लोकांच्या जीवनातल्या प्रार्थना काय ऐकल्या जात नाही. मग देवाने दाखवले, हे बघ, हे देवाचे लोक आहेत. मी ब्रदरला म्हणतो, ब्रदर हे असं आहे. आपण म्हणतो प्रार्थना ऐकत नाही, त्यांचा विश्वास नाही, ते असं पण करतात. तेव्हा कसं काय? तसं आहे. परमेश्वर रिव्हील करतो काही गोष्टी. इथं काय म्हटलेलं आहे की ही बाई जी होती, ह्या बाईने ऐकलं. म्हणून मी मागच्या वेळेला सांगितलं की ऐकणं फार महत्त्वाचं आहे. ऐकून तिनं विश्वास ठेवला. विश्वास ठेवून ती गर्दीमध्ये शिरली आणि गर्दीमध्ये शिरल्यानंतर तिचा विश्वास कमी झाला नाही की या गर्दीमध्ये गेल्यानंतर देखील काय होईल आता समजत नाही. माझा आजार तर 12 वर्षापासून आहे. 12 वर्ष जोक नाही. इथं तुम्हाला 2 दिवस ताप जर आला तर असं वाटतं काय करू आणि काय नाही, कुठं जाऊ आणि कुठं नाही. विश्वास हलतो माणसाचा, बेचैन होतो माणूस. असं वाटतं आता काय करावा, कसं काय होणार, आता काय समजत नाही, या आजारातून मला वाटत नाही मी बरी होईल. पण प्रभू येशूचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की ती जी बाई होती तिनं ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस काही झालं नव्हतं, पण तरी देखील तिचा विश्वास वाढलेला होता. घरात आरोग्य प्राप्त झालं की तिला ऐकल्यावर? कोणीतरी सांगितल्यावर आरोग्य प्राप्त नव्हतं झालं. गर्दीत शिरली त्यावेळेस झालं का? नाही झालं. ढकललं असतं लोकांनी, पडली असेल ती खाली. आणि आपण जर असतो तिच्या जागी आणि रागिष्ट असतो तर काय म्हणलं असतो? आपल्याला राग येतो कधी कधी, एवढी गर्दी काय, पाळक सावेल भेटायचं, चला गर्दी ढकला हात लावू द्यायना आणि काय करू द्यायना, वाटतं ना असं. मग मला वाटतं ती बाई आणि आजची बाई लय फरक आहे ब्रदर, लय फरक. आपल्याला राग लय सहन होत नाही. काय हात मिळवायचा, इकडून गर्दी, इकडून गर्दी, पाळक साहेबाला हात मिळवायचा. कशाला मिळवायचं? चला घरी. दुसऱ्याला पण चल घरी, हात बीत नाही मिळवायचं.
हे हात साधा हात नाही, अभिषिक्त हात आहे. तुम्हाला माहित नाही मिळवल्यावर काय. जो स्पिरिटमध्ये त्यालाच कळेल मी काय बोलत आहे आज. कारण आज मीच बोलतच नाही, आत्मा बोलत. ज्याला समजो, ज्याला कान आहेत ते ऐकू. आज मागं फिरा, मागं फिरा. चुकीच्या गोष्टी करू नका. चुकीच्या गोष्टीमुळेच प्रार्थना ऐकल्या जात नाही. यू आर नॉट रिअल बिलिव्हर. तुम्ही खरे विश्वासणारे नाही. खरे विश्वासणारे किती त्रास हो, किती संकट हो, किती काय हो, जे वचन त्यांना प्राप्त झालं, ज्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला, त्या वचनावर विश्वास ठेवल्यानंतर ते कृती करतात, ते समोर जातात आणि परमेश्वरामध्ये वाढतात. आणि ते कधीच म्हणत नाही की परमेश्वर मला बरं करत नाही, मला काही चेंज दिसत नाही. ते म्हणतात की परमेश्वर मला बरं करत आहे. हालेलुया. इथं ही बाई जी होती ना, विश्वासाची कृती केली. लोक ढकलत होते, लोक पाडत होते, तरी देखील 12 वर्ष पिडलेली स्त्री असून देखील किती त्रास तिच्या शरीरात असेल, पण इतका विश्वासाची कृती केली. आणि परमेश्वराचं वचन हे सांगतं की ती बाई जी आहे त्या गर्दी करत होते, लोक करत होते आणि तेथे रक्तस्रावाने पिडलेली वरती घे, पिडलेली एक स्त्री वरती घे, वरती पिडलेली स्त्री तिच्याजवळ होते. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे होते नव्हते ते सर्व खर्च केले होते. तुम्ही तर केलं नाही एवढा खर्च तिनं केला होता. पण तिने ऐकल्यानंतर तिच्या जीवनात विश्वास होता, विश्वास कायम होता. तिचा विश्वास असा नव्हता की आता मला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. एका ठिकाणी मी बघितलं, इकडे गेलतो, तिथं एक बासरी लगेच अशी फिरवते डोक्यावर. तिथं आपले पण काही जातात. मंत्र फार प्रभावी असतात. देवाचं वचन सांगतं, ज्यावेळेस आम्ही बोलतो ना ते शब्द फार प्रभावी असतात आणि देवाचं वचन फार प्रभावी असतं. ज्यावेळेस तुम्ही काही दुसरं फिरून घेताना त्यावेळेस तो फेरा बसतो आपल्याला. मग आपण त्रास का होतो, त्रास का होतो, त्रास का होतो. अरे वेड्यात टाकलं ना तुम्हाला, समजत नाही. काय म्हटलेलं आहे, त्या गोष्टी ऐकून ती गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. इथपर्यंत डेअरिंग केली म्हणजे याचा अर्थ तिचा विश्वास कमजोर झालेला नव्हता, तिचा विश्वास मजबूत होता. आणि तिला माहिती होतं की जो येशू या गावात आलेला आहे तोच येशू मला आरोग्य देणार आहे. पूर्ण विश्वास होता. त्या विश्वासामध्ये कृती होती की कृतीमध्ये तिनं डगमगली नाही. तिनं असं म्हटलं नाही की काय होईल आता मला सांगता येत नाही. काही आजार आला, काही त्रास आला, काही संकट आलं, त्यावेळेस आम्ही फार घाबरून जातो. आम्ही फार घाबरतो आणि इतकं घाबरतो की असं वाटतं आता आम्ही बरे होणार नाही, आता आम्ही मरणार आहोत. मी तर म्हणतो मेलं तरी चालेल पण विश्वास कमी करू नका. काय होत नाही. मेल्यानंतर कुठं जाणार आहात तुम्ही? हां, गॅरंटी नाही याचा अर्थ. काही जणांना गॅरंटीच नाही स्वर्गात जाणार. पापच जास्त आहेत ना, तेवढे पाप जर वाचले तर देऊन अरे हा असा पण करत होता, हा असा पण होता, हा तसा पण होता, हे असं पण करत होते, तसं पण करत होते, हा याला काही एंट्री नाही स्वर्गात. तो विश्वास आमचा संकटामध्ये देखील तेवढाच पाहिजे, त्रासामध्ये देखील तेवढाच पाहिजे, आजारपणामध्ये देखील तेवढाच पाहिजे. आणि ज्यावेळेस या विश्वासाची कृती आम्ही करतो त्यावेळेस परमेश्वरापासून जे सामर्थ्य आहे ते आमच्या जीवनात वाहतं. म्हणून ज्यावेळेस जसं जसं मी वचन वाचत आहे, जसं जसं मी परमेश्वरामध्ये वाढत आहे, त्यावेळेस परमेश्वराने एक शिकवलं की फक्त रविवार पुरतंच धार्मिक किंवा रविवार पुरतंच इमोशनली अटॅच होणं पुरेसं नाही. भावनात्मक रीतीने देवाच्या वचनाशी एकत्रित येणं पुरेसं नाही. आमच्या जीवनामध्ये वचन असलं पाहिजे, रोज वचन असलं पाहिजे आणि इमोशननी नाही तर देवाच्या वचनाने आम्ही चाललो पाहिजे. त्यावेळेस कार्य होतं. नाही तर मग आज धार्मिक असतो, 1 तास इथून बाहेर उठून गेलो त्याच्यानंतर धार्मिकता संपून जाते आणि जे जगातलं आहे, जे कार्नल आहे, कार्नल म्हणजे शारीरिक आहे, त्या गोष्टी करायला लागतो. मग अविश्वास येतो, होऊ शकत नाही, जमत नाही, हे करणार नाही असं येतं. आणि मग त्याच्यानंतर जो धार्मिक विश्वास किंवा जो परमेश्वराच्या वचनावरचा विश्वास आहे तो आम्हाला विश्वासणाऱ्यामध्ये पाहायला भेटत नाही. आणि मग ते म्हणतात की आमच्या जीवनातल्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. इथं ती बाईनं तसा विश्वास ठेवला नाही की जमल तर जमल, होईल तर होईल, गेले तर काय होईल, खूप गर्दी आहे, मला पाठीमागे यायला पाहिजे, असं काहीच नाही. तिने विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून ती पुढे सरकतच गेली. आणि सरकत गेल्यानंतर त्याच्या मागे येऊन 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. काय विश्वास आहे, काय विश्वास आहे.
तिनं काय केलं? येशूच्या वस्त्राला स्पर्श केला. म्हणजे असा स्पर्श केला, फक्त शरीराला पण स्पर्श नाही केला, वस्त्राला स्पर्श केला. आणि वस्त्राला स्पर्श केला त्यावेळेस तिच्या मनात ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईल. मला विश्वासाबद्दल सांगायचे तुम्हाला, कृतीचा विश्वास. त्याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईल. मग आज बरेचसे लोक बरे का होत नाही? ते इमोशनल आहेत ना. आजार देवा ऐक ना, देवा तू प्रार्थना काय ऐकत नाही, वचनावरचा विश्वास नाही. कारण की लगेच काय आता होतं काय नाही, आता मरतो की काय असं वाटतं नाही. आता वाटतं आता सगळं संपलं, आता मला ब्लँक दिसतंय. पण ह्या बाईला ब्लँक दिसत नव्हतं. या बाईला वाटलं मी केवळ त्याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईल. येशूला त्याच्या गावात पुष्कळसे चमत्कार करता आले नाही. तुम किस खेत के गाजर हो. हां, मला काय वाटतं माझ्याद्वारे चमत्कार झाला पाहिजे. मी प्रार्थना करेल आणि मी प्रार्थना केल्याबरोबर चमत्कार झाला पाहिजे. तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? मी कोण आहे? मी चमत्कार करायला मी कोण आहे? मी माणूस आहे. तुम्ही माणसं आहात. माणूस चमत्कार करू शकत नाही. माणूस कोणाची भविष्यवाणी करू शकत नाही. अरे आपल्याला आपलं सुधरत नाही, आपण काय कोणाला आरोग्य देऊ शकतो? आरोग्य देणारा कोण आहे माहिती का? तो वरती बसले प्रभू. बऱ्याचशा वेळेस आम्हाला ते समजतच नाही. आम्ही काहीच नाही, आम्ही स्वतःलाच आमचं स्वतःला जमत नाही. आम्ही काही लोकांना आरोग्य देऊ, आम्ही काही चमत्कार करू? चमत्कार आमच्या हाताने होत नाही. चमत्कार आम्ही करतो म्हणून होत नाही. आपल्याला बऱ्याचशा वेळेस वाटतं मी प्रार्थना केली आणि लगेच झालं पाहिजे, मी प्रार्थना केली आणि देवाने ऐकलंच पाहिजे, मी असं केलं तर तसं झालंच पाहिजे. मी कोण? माझ्या हातून कसं होईल? तुमच्या हातून कसं होईल? आम्ही सर्वजण मनुष्य आहोत, पण कार्य करणारा तो आहे. म्हणून इथं तिनं विश्वास ठेवला की ज्यावेळेस त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करील तरी मी बरी होईल. आणि ज्यावेळेस तिनं स्पर्श केला त्यावेळेस तिच्या मनात विश्वास होता. मग येशू ख्रिस्ताने देखील त्याच्या गावामध्ये लोकांना बरं करण्याचा प्रयत्न केला, पण लोक येशूद्वारे बरे झाले नाही. तुम्ही काय म्हणता मग येशूला? तुम्ही नासरेत गावचे नागरिक आहात, येशू बरोबर वाढलेले, आणि येशू प्रार्थना करतो आणि एकही माणूस बरा होत नाही. तुम्ही काय म्हटले असते? पास्टर येशूमध्ये, येशूला पास्टर म्हटले असते. पास्टर येशूमध्ये सामर्थ्य नाही, आपल्याला दुसऱ्या चर्चला जायला. ॲम आय राईट? पास्टर येशूमध्ये सामर्थ्य नाही, आपल्याला दुसऱ्या चर्चला जायला. पण सामर्थ्य दुसऱ्या चर्चला, दुसऱ्या माणसामध्ये, दुसऱ्या पास्टरमध्ये नाही, सामर्थ्य येशूमध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. हे आपल्याला समजतच नाही. म्हणूनच आपण आजही भटकत आहोत. आपल्याला विश्वास आला नाही आणखी. तुम्ही विश्वासणारे नाही. यू आर नॉट अ ट्रू बिलीव्हर. खरे विश्वासणाऱ्याचा विश्वास असतो, मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईल. हा विश्वास वचनातून येतो आणि तो विश्वास परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे. मग जर तसं असतं तर येशूला देखील अविश्वास असताना देखील चमत्कार करता आले पाहिजे होते. नासरेत गावामध्ये तो चमत्कार करू शकला नाही. मग आपल्यासारखे असते तर त्यालाही नाव ठेवत बसले असते. त्याच्यामध्ये काय पॉवर? येशूमध्ये पॉवर नाही. माणसाचा अविश्वास आडवा येतो. काय आडवा येतो? अविश्वास. चमत्कार कुठे होतात? जो विश्वास ठेवतो, ज्याच्यावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा चमत्कार करतो, येशू ख्रिस्ताचा आत्मा चमत्कार करतो, पण तो विश्वास पाहिजे. या बाईच्या जीवनात एक गोष्ट आम्हाला पाहायला भेटली, ती म्हणजे तिनं विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर तिनं कृती केली आणि कृती करून ती गेली आणि कृती करून गेल्यानंतर तिनं फक्त विश्वासाने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि वस्त्राला स्पर्श केल्यानंतर तात्काळ तिला अनुभव आला की ती बरी झालेली आहे. किती जणाला येशूवरती विश्वास आहे? खराच विश्वास आहे? मला वाटत नाही. काही जणांचा विश्वास नाही, काही जणांचा विश्वास नाही आहे. मी बोलत नाही, समजून घ्या तुम्ही कोण बोलत आहे. काही जणांचा विश्वास नाही. आजही विश्वास अस्थिर आहे.
अस्थिर आहे. कुठं जाऊ, काय करू, काय नको करू, कुठं काय करता येईल. पण परमेश्वराचं वचन सांगतं, विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव. योहानाचं पुस्तक 11:40 मार्थाला देखील वाटलं आता काय करून काय नाही, पण येशू ख्रिस्त तिला म्हणतो, विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाहशील. आज आम्हाला विश्वासाची गरज आहे. जर आम्ही बघितलं, योब देखील ज्यावेळेस त्याच्या संकटामध्ये, ज्यावेळेस त्रास येतो त्याच्यावरती, सगळे पुत्र मरतात, सर्व कन्या मरतात, सगळं घर उद्ध्वस्त होतं, सगळं संपत्ती निघून जाते. आणि निघून गेल्यानंतर तो असा म्हणत नाही की देवा मी तुला दोष देतो, आता मला तू फार आजारी पाडलंस, मला सगळ्या गळवा आल्यात आणि मला फार त्रास होतोय, माझं संकट आलं, माझं घर गेलं, माझा सगळा बिझनेस गेला, माझे लेकरं मरण पावले आणि मी आता तुझं नाव काय घेऊ. सख्खी बायको त्याला काय म्हणते माहिती आहे का, काय देवाचं नाव घेत बसलास, देवाचं नाव सोडून दे आणि मरून जा. तुम्हाला ज्यावेळेस त्रास होईल ना, तुमची बायको सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. असं कसं बोलतं बाळासाहेब, बायको साथ देईल ना. ज्यावेळेस जास्त त्रास होईल ना त्यावेळेस असा विचार करतील, कधी एकदाच देवा घेऊन टाक वरती, आम्हाला फार त्रास होतो. ऐकलं तुम्ही असं कधी? काही लोक अशी पण प्रार्थना करतात, देवा आता या माणसाला खूप त्रास होत आहे. त्याला होत नसतो त्रास, यांना त्रास होत असतो, कारण त्याचं करण्याचं जीवावर आलेलं असतं. त्याने आयुष्यभर कष्ट केले, त्याने आपल्याला सांभाळलं, त्याने खाऊपिऊ घातलं, त्याचं काय नसतं. जाय कामाला, पळ, आण आम्हाला कमाई करून. राबतो माणूस. आणि मग ज्यावेळेस आजारी पडतो, ज्यावेळेस त्रास होतो, त्याला बिछाण्यावर पडतो, तोच माणूस तो असतो की ज्याने सगळ्या घराला चालवलेलं असतं. तोच माणूस तो असतो की ज्याने सगळ्या घराला पोसलेलं असतं. आणि त्यावेळेस जो माणूस आजारी पडतो आणि मरायला टेकतो, त्यावेळेस खूप जर त्रास होत असेल त्याला आणि स्वतःला पण, तर माणूस काय म्हणतो, प्रार्थना करतो, देवा आता याला घेऊन जा. ते घेऊन जा म्हणजे त्याच्या त्रासामुळं नाही, त्याच्यामुळं आम्ही सगळे अडकलेलो आहोत, त्या त्रासामुळं. म्हणून जो मनुष्य आपल्यासाठी काही करतो त्याचा आदर आम्ही केला पाहिजे. मूळतः बायको देखील म्हणते की तुम्ही मरून जा, म्हणजे बायकोचाही विश्वास नाही की देवबाप परत देईल. तिचाही विश्वास असा आहे की आता संपलं सगळं, आता तुम्ही मरून गेले तरी बरं होईल, कारण की आता आपल्याजवळ काहीच राहिलं नाही. पण तो काय म्हणतो, मी मातेच्या उदरातून नग्न आलो, परत तसा मी जाणार आहे. परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचं नाव. हालेलुया. वचन म्हणायला सोपं आहे, जगायला फार अवघड आहे. म्हणायला सोपं आहे, जगायला फार अवघड आहे, कारण की वचन जगणं फार 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 अवघड काम आहे. म्हणून आपण वचन जगत नाही, आपण इमोशनल आहोत, आपण भावनिक विश्वास ठेवतो. पण जो विश्वास आहे, खरा विश्वास जो आहे तो वचनातून येतो. आणि वचनातून आल्यानंतर तो स्पिरिटमध्ये जातो, आत्म्यात जातो. कारण की विश्वासाचा फिनिशर अँड डिझायनर इज द गॉड, म्हणजे देव आहे जो आम्हाला विश्वास देतो. तो विश्वास ज्यावेळेस आमच्या जीवनात कार्य करतो, त्यावेळेस या बाईसारखं आम्ही म्हणतो, जी बाई बरी झाली तसं आम्ही पूर्णपणे विश्वासाने बरं होतो. मग त्याला किती वेळ लागो. वेळ लागल्यानंतर काय होतं, जास्त आम्ही आजारात तडफडत आणि वेळ लागत नाही आणि देव बरंच करत नाही. काय करणार तुम्ही, काय करता? आपण डॉक्टर पण बदलतो ना, फास्ट डॉक्टर बदलतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो. का बरं? आम्ही अनस्टेबल होतो, अनस्टेबल. डॉक्टर बदलतो, वेगवेगळ्या गोष्टी करायचं पाहतो. ह्याने हे सांगितलं ते करा, त्याने ते सांगितलं ते करा, सगळं करतो आम्ही. आणि तरी नाही झालं तर काय करतो मग कोणाला नावं ठेवतो? देवाला नावं ठेवतो. काय म्हणतो देवाला? देवा मी तर तुझी इतकी भक्ती केली, देवा मी तर तुझं इतकं आराधना केली, देवा मी दशांश दिला, देवा मी सगळं काही केलं, देवा आता मी तुझ्यावरचा विश्वास सोडून देत आहे. सैतानाला हसण्यासारखं आहे, कारण की तुमच्या जीवनात जे आजार येतात, जो त्रास येतो, देवाची इच्छा नाही तुम्हाला आजारी पाडावं, त्रास यावं. सैतान आपल्याला त्रास देतो. आमच्या पापं आमच्या जीवनात येतात, त्यावेळेस त्या पापामुळे आम्हाला आजार येतात आणि त्या आजारामुळे आम्ही ग्रासून जातो. पण आम्ही क्षमा पश्चाताप करून विश्वास ठेवण्याच्या ऐवजी आम्ही वैतागतो आणि म्हणतो आता जीवनात फार कष्ट आहे, देवा आता मी तुझ्यावरचा विश्वास कमी करत आहे. पण मला म्हणायचं आहे की देवावरचा विश्वास अशा प्रसंगी देखील आम्ही ठेवला पाहिजे, विश्वास वाढवला पाहिजे. आणि तो विश्वास वाढतेने वाढतो. आणि वाढता नंतर म्हटलेलं आहे की वाढताच्या नंतर विश्वासाची कृती केल्यानंतर तो वाढतो. पुढचं वचन लावून ठेवलं वाटतं, मी त्याच वचनावर बोलत होतो पाठीमागचं, राहू दे. आता पहिली गोष्ट मला सांगायचं आहे, मनुष्य जीवनात फार कष्ट आहेत. तुमच्या जीवनात कष्ट आहेत की नाही?
सगळ्यांना कष्ट करावं लागतं. हे कष्ट सगळ्यांना आहे. जरा मी स्तोत्रसंहितेचं 90 अध्याय आणि 10 वचन इथं म्हणलेले, आमचे आयुष्य 70 वर्ष आहे, किंवा जर आम्ही चांगले निरोगी असलो तर 80 वर्ष, पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्ष समस्या आणि दुःख यांच्या निशाणीचे भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही उडून जातो, निघून जातो. हे भाषांतर थोडं वेगळं आहे, पण पवित्र शास्त्रामध्ये BSIच्या बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, आमचे आयुष्य 60 वर्ष शक्ती असली तर 70 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष शक्ती असली तर 80 वर्ष. त्याचा डामडोल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे, ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. म्हणजे याचा अर्थ इथं जो बसलेला आहे तो प्रत्येक जण निघून जाण्यासाठी आलेला आहे. हे आमचं जीवन जे आहे हे कायमस्वरूपी नाही. काही जणांना वाटतं कायमस्वरूपी मी इथंच राहणार आहे. कायमस्वरूपी कोणीच राहणार नाही. मी राहणार नाही, तुम्ही राहणार नाही. आजपासून 100 वर्षानंतर आमचं अस्तित्व दिसणार नाही. म्हणजे आयुष्य जे आहे ते अवघड आहे. आयुष्य जे आहे कष्टाचं आहे. परंतु ज्यावेळेस परमेश्वराचे आशीर्वाद या आयुष्यामध्ये असतात त्यावेळेस ते आयुष्य आशीर्वादित होतं. प्रत्येकाला एक पर्पजने, एका हेतूने देवाने बोलवलेला आहे. तो हेतू आपण शोधला पाहिजे. मी नेमकं जीवनात कशासाठी आलो, मी कशासाठी जगत आहे. का ते जर माहिती नाही झालं तर मग जीवन असंच आलं, असंच चाललं जाईल. असंच म्हातारे हो आणि मरून जाऊ. काय केलं तर काय नाही. जेवण केलं, लग्न केलं, लेकरांचे लग्न केले, म्हातारा झालो आणि मरून गेलो. किती बलाढ्य माणूस असो, किती ताकदवर असो, किती मोठा असो, किती, एक दिवस तो मातीत जाणार. पण परमेश्वरापासून जे वर्ष किंवा जे गोष्टी प्राप्त होतात त्या आशीर्वादित असतात. म्हणून जुन्या करारामध्ये म्हटलेलं आहे की आदाम 930 वर्ष त्या काळामध्ये जगला, मोशे 120 वर्ष जगला. आणि मोशे ज्यावेळेस 120 वर्ष जगला त्यावेळेस त्याची दृष्टी मंद झाली नाही किंवा त्याची शक्ती क्षीण झाली नव्हती, आणि परमेश्वराने त्याचं जीवन आशीर्वादित केलं. म्हणून जो विश्वासाने कृती करतो त्यास विश्वासाचे शब्द त्याच्या जीवनात असले पाहिजे. किती त्रास आला तरी त्या कृतीमध्ये म्हटलं पाहिजे की माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभेल आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हालेलुया, हालेलुया. आता इतकं कठीण झालेलं एक प्रेतक्रिया मी अटेंड केली सध्या. अहो, लोकांना प्रेतक्रियेला पण वेळ नाही, प्रेतक्रियेला थांबत नाही. मी लहान होतो त्यावेळेस लोक फोन नव्हते तर गावाला जायचे, गावाला जाऊन संदेश द्यायचे की हा माणूस मरण पावला आहे. मग हा गेलेला तो दुसरा येऊस तर थांबायचे आणि मग प्रेतक्रिया व्हायची आणि लोक थांबायचे. त्या घराचं दुःख सांत्वन करण्यासाठी थांबायचे. आता वेळ नाही. आता एका प्रेतक्रियेत गेलो तर 1-2 जण त्या घरीच आले आणि घरी आल्यानंतर प्रेतक्रियेला वेळ होता म्हणून ते काय केलं, तिथंच भेटले आणि तिथंच भेटून आणि आता आम्ही जातो, आम्हाला दुसरा वाढदिवस आहे. एक जण म्हणे आम्हाला दुसरं काम आहे त्याच्यामुळं आम्ही जातो. आणि मग मला त्यावेळेस विचार आला. मी माझ्याबरोबरच्या पास्टरला म्हणलो, ज्यावेळेस या माणसाच्या घरी जात असतील हा किती स्वागत करीत असेल त्यांचं, हा किती चांगलं बोलत असेल, त्यांना व्हिजिटिंग देत असेल, गप्पा मारत असेल, त्याचा अनमोल वेळ त्यांनी यांना दिला असेल. पण ज्यावेळेस आता तो मरण पावला आहे आणि शेवटचा निरोप त्याला द्यायचा त्यावेळेस ते थोड्या वेळ देखील थांबू शकत नाही याला शेवटचा निरोप देण्यासाठी. असा माणूस आहे. आणि तुम्ही म्हणता नाही हा आमचा लय प्रिय आहे, आमचे भाऊ खासदार आहे, आमचे आमदार आहे, आमचं नगरसेवक आहे. कोणी कोणाचं नाही आहे, सगळ्याला सगळ्याचं आहे. ज्याला त्याला ज्याचं त्याचं पडलेलं आहे. आपल्याला काय वाटतं, हे आमच्या कामं येईल, ते आमच्या कामं येईल. मी जीवनात बघितलं कोणी कोणाच्या कामं येत नाही, देवच आपल्या कामं येत. हालेलुया, हालेलुया. मित्र पण सोडून जातो संकट आल्यानंतर. तुम्हाला सांगितलं होतं मी उदाहरण, आमचे भांडणं झालते त्यावेळेस. जशा काठ्या लाठ्या पडत होत्या त्यावेळेस सगळ्यात पहिला बॉडी बिल्डर सगळ्यात पहिले पळून गेलता. भांडणात पण कोणी थांबत नाही. मित्र पण होतं, पडायला लागले तू कुठं थांबायचं, जाऊ दे, मित्र जिगरी का असताना खाऊ द्यायला मार, ते पळून जातात. आपला विश्वास कोणावर आहे जास्त, जास्त विश्वास कोणावर आहे? पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती आहे? मनुष्यावर भिस्त ठेवणारा, तुम्हीच म्हटलं, मनुष्यावर भिस्त ठेवणारा. मनुष्यावरची भिस्त कमी करा आणि देवावरची भिस्त जास्त वाढवायला सुरुवात. हालेलुया. मनुष्य फार त्रास देतो, फार त्रास देतो, फार त्रास देतो.
मनुष्य फार त्रास देतो, स्त्री फार त्रास देते. मनुष्य ज्याचं प्रेम भंग झालं त्याला विचारा, एखाद्या मुलाचं प्रेम भंग झालं असेल त्याला विचारा, एखाद्या घरामध्ये विचारा तुम्ही कसं वातावरण, भांडणं जिथं होतात तिथं विचारा. हे माणसंच माणसाला फार त्रास देतात. एकांतात बसा, देवाच्या सानिध्यात, देव तुम्हाला कधीच त्रास देणार. आणि माणसाच्या संपर्कात या, थोड्या दिवस चांगलं बोला, हे करा, हा लगेच असं बोलल, तो तसं बोलल, आणि लगेच तुम्ही म्हणता मानसिक ताण झाला. काय झालं? मानसिक ताण झाला, मला डिप्रेशन आलं. डिप्रेशनमध्ये गेले. डिप्रेशन आहे त्यांच्या जीवनात. कशाचं डिप्रेशन? अरे विचार करतो कोणाचा? दुसऱ्याचा. दुसऱ्याचं डिप्रेशन घेतलं कोणावर? स्वतः. आणि तो मस्त खातो पितो घरी 3 टाइम, आणि आपण चिंता कोणाची करतो? ते मस्त रिलॅक्स, आणि याला चिंता. सगळ्या नसा ब्लॉक. चेकअप करायला गेलो त्यावेळेस 99% ब्लॉकेज आहेत तुमच्या शरीरात. हृदय पूर्ण बंद झालेलं आहे. काय चिंता? नाही, दुसऱ्याची चिंता होती, ते त्याची काळजी करत होतो. मी त्याने असं केलं, त्याने तसं केलं, आणि तो मस्त खरी मस्त जेवण करतो, मस्त झोपतो, आराम करतो. आपल्याला दुसऱ्याची चिंता लय लागलेली असते. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं काय झालं नको. आज लईच आज जरा खिसा फुगलेला दिसत होता, नोटाचं बंडल होतं का काय त्यांची खिशात. अरे करायचंय काय? त्याच्या खिशात नोटाचं बंडल असो नाही तर चिल्लर असो, तुला काय करायचंय? आपल्याला सगळी चिंता दुसऱ्याची असते, आणि दुसऱ्याच्या चिंतेमुळेच आपली चिंता जास्त वाढते, आणि चिंतेचं रूपांतर चितेत होतं. त्याच्या अगोदर आपणच निघून जातो, आणि तो मस्त रिलॅक्स एन्जॉय करत राहतो. तो पूर्ण आयुष्य जगतो, पूर्ण आयुष्य जगतो. आपणच चिंता करू करू अगोदरच निघून जातो. चिंतेने याचा अवतार पण खराब होऊन जातो. कपडे व्यवस्थित घालत नाही चिंता करणारा माणूस, कपडे मळके चळके, त्याचाच विचार, डोके केस विचारत नाही. तसंच म्हणजे जे आयुष्य देवाने दिलं, जे आयुष्य देवासाठी आहे, ते पूर्ण आयुष्य एका माणसामुळे, एका स्त्रीमुळं खराब, आणि त्याच्यामध्ये तो वेडा होतो. आणि मग नंतर रस्त्यावर फिरायला लागतो, आणि रस्त्यावर फिरायला लागल्यावर पण त्याला कोणी विचारत नाही. पण मनुष्य तरी देखील भिस्त जी असती माणसावर जास्त असते. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, विश्वास ज्यावेळेस तुम्ही ठेवताल त्यावेळेस तो विश्वास परमेश्वराच्या वचनावर, आणि विश्वास ठेवल्यानंतर तो कृतीमध्ये आणा. आणि कृतीमध्ये ज्यावेळेस आम्ही आणतो त्यावेळेस परमेश्वराचं कार्य व्हायला सुरुवात होतं. कारण की परमेश्वर जो आहे तो कायम सोबत राहणार आहे. गॉड इज स्पिरिट, म्हणजे देव आत्मा आहे, आणि तो जो आत्मा आहे तो कायम आमच्या बरोबर राहतो. तो सेन्सिटिव्ह स्पिरिट आहे, म्हणून त्याला आम्ही ओळखणं गरजेचं आहे. आम्ही त्याला ओळखत नाही, आम्ही कार्नल असतो, आम्ही शारीरिक असतो, आणि त्याच्यामुळे आम्हाला एकटेपणा जाणवतो. आम्हाला माणसाची फार गरज असते, लोकांची फार गरज असते, आणि त्याच्यामुळे आम्ही जे जिवंत देवाचं सानिध्य आहे ते सोडतो, आणि चुकीच्या मार्गाने जायला लागतो. जर एखादा व्यक्ती चुकीचं कर म्हटलं तर आम्ही ते लगेच करायला तयार होतो, कारण की आमचं त्याच्यावरती काय असतं? प्रेम असतं. बाळासाहेब, तुम्हाला नाही समजणार प्रेम काय चीज आहे. प्रेमात सगळं काही करावं लागतं. काय प्रेमात? काय युद्ध आणि कोणत्या गोष्टी माफ आहे? धोका देणं सगळं. प्रेमात सगळं काही माफ असतं. प्रेम आंधळं असतं, प्रेम बहिरं पण असतं. किती सांगा समजून ऐकत. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण जे ऐकायचं ते ऐकत नाही, पण विश्वास जो आहे तो कृतीत आणला पाहिजे. मला काय सांगायचं आज महत्त्वाचं, फक्त विश्वास ठेवू नका, भावनिक होऊ नका जास्त. वचन पूर्ण आतमध्ये जाऊ द्या, थोडं रिलॅक्स राहा, आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तुम्ही आजारी आहात, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तुम्ही साधारण आहात, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. काही घडत नाही, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. काही होत नाही 2-3 वर्षापासून, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. असा विश्वास ठेवा की म्हणा की फक्त माझा जिवंत देवच माझ्या जीवनात कार्य करणार. हालेलुया, हालेलुया. दुसऱ्या गोष्टीकडे वळू नका. तुम्ही विश्वासणारे जे आहात ते परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही देवाचे मूल आहात, म्हणून कशाविषयीही चिंता करू नका. पवित्र शास्त्र काय सांगतं बघा, लूक ऋषिवर्तमान 6वा अध्याय आणि 26 वचन. लूक 6वा अध्याय 26 वचन काय सांगितलेलं आहे? जेव्हा सर्व लोक तुम्हाला बरे म्हणतील. 6:26. लूक 6:26.
एक मिनिट. नाही, मला हे नाही म्हणायचं. परमेश्वराचं वचन सांगतं, मला ते चिंतेबद्दल सांगायचं. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. माझा संदर्भ चुकला. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आकाशातील पाखरांकडे पहा, ते सूत कातत नाही किंवा पेरणी करत नाही, तरी देखील त्यांचा परमेश्वर त्यांना उत्तम ते पुरवतो. मग परमेश्वराचं वचन सांगतं, चिमण्याकडे पहा, पाखरांकडे पहा, कावळ्यांकडे पहा. जर परमेश्वर त्यांची काळजी घेतो, तर तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात. परमेश्वराने तुम्हाला देखील निर्माण केलेलं आहे. परमेश्वर तुमची काळजी निश्चित घेणार. पण आम्ही अविश्वास बाळगतो. आमच्या जीवनात विश्वास नसतो. का विश्वास नसतो? आम्हाला असं वाटतं मलाच केलं पाहिजे, मलाच करता येईल, बाकी कोणालाच करता येणार नाही, आणि मी जर केलं नाही तर कसं होईल. पण आम्ही परमेश्वरावर विश्वासच ठेवत नाही. परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं, आकाशातील पाखराकडे पहा. बऱ्याचशा वेळेस माणसाचं जीवन जास्त चिंता करू 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 जो पुरवठा व्हायचा, तो पुरवठा त्याला होत नाही. आकाशातील पाखराकडे पहा म्हणजे सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. सूर्य वेळच्या वेळी उगवतो, वेळच्या वेळी मावळतो, सर्व सृष्टी व्यवस्थित चालू आहे. आणि आम्ही जो आहोत तो निर्वांत पोकळीमध्ये फिरत आहोत. तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा, पृथ्वी किती मोठी आहे. पृथ्वी एकदम नखाच्या छोटीशी आहे आणि निर्वांत पोकळीमध्ये आम्ही फिरत आहोत. तरी देखील परमेश्वर या पृथ्वीला वाचवतो, संरक्षण करतो, आणि हजारो वर्षापासून ते सारखीच चालू आहे. सूर्य असं म्हणत नाही की मी आता उगवणार नाही, आजच्या दिवस मी सुट्टी घेतो. तो बरोबर वेळच्या वेळी कार्य करतो. मग परमेश्वर यांना चालवतो, सूर्य चंद्र ताऱ्यांना चालवतो. जर आकाशातील पाखरांना खाऊ घालतो, तर परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही त्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहात. तुम्हाला तो देणारच. पण तरी आपण काय करतो? फार चिंता करतो. आताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त पेशंट जर वाढत आहेत, पेशंट किंवा लोक जे वाढत आहेत, ते कशाचे वाढत आहेत? मानसिक आजाराचे. आणि तुम्हाला सांगतो, आजार पहिले जो सुरुवात होतो ना, जो आजार पहिले मानसिक गोष्टीतून सुरुवात होतो, डिप्रेशनमधून सुरुवात होतो. ज्यावेळेस तुम्ही विचार करता, ज्यावेळेस त्रासामध्ये पडता, त्यावेळेस तुमच्या बॉडीवरती परिणाम व्हायला लागतो आणि बॉडी मग रिस्पॉन्स करायला लागते आणि वेगवेगळे आजार ते शरीरात निर्माण करते आणि मग आम्ही आजारी पडतो. हार्ट अटॅक जो येतो तो असा सहज येत नाही. हार्ट अटॅकवाला व्यक्ती खूप विचार करतो, खूप डिप्रेशनमध्ये जातो. मग त्याचं ब्लड फ्लो हाय होतो किंवा लो होतो आणि मग त्या ब्लड फ्लो हाय होण्यामुळे त्याचं हृदयामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि मग नंतर आपण म्हणतो की आता या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आहे. नसा ब्लॉक होतात. मानसिक आजार आहे. प्रत्येक आजार जो येतो तो आजार माणसाच्या चिंतेतून येतो आणि मग तो आजार मोठा होतो आणि तो आजार माणसाला मारून टाकतो. हा आजार म्हणजे काय? दुष्ट आत्मेच आहे. ते माणसाला त्या घुसतात. आणि बघा, काही लोक कायम निगेटिव्ह बोलतात. हा असं करू नका, असं केल्याने असा त्रास होतो, तसं केल्याने तसं होतं, असं होतं. त्यांना चिंता असते. काही लोक बघा मानसिक असतात, ते हात धुतात, घडी हात धुतात. काहींना भीती फार वाटते. बाहेर गेलं का हा मारील, तो मारील, असं होईल, तसं होईल, भीती वाटते. हे मानसिक आजार आहे. आणि मानसिक आजारातून मग शारीरिक आजार निर्माण होतात आणि मग तो माणूस पूर्णपणे त्या मार्गाकडे जातो किंवा चिंतेमुळं चितेकडे जातो. पण परमेश्वराचं वचन सांगतं, कशाविषयी चिंता करू नका, तुम्ही विश्वासाने कृती करा. म्हणजे ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो आणि विश्वासाने चालायला लागतो, त्यावेळेस परमेश्वर कार्य करायला सुरुवात करतो. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की जितक्यांना परमेश्वराने त्याचं नाव दिलेलं आहे, तितके परमेश्वराची मुले आहेत. तुम्ही कोणाची मुलं आहात? इतके घाबरता का? रोमकरासपत्र 8 अध्याय 15 ते 16 वचनामध्ये काय म्हणते? रोमकरासपत्र 8 अध्याय 15 ते 16 वचन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालत आहे, तितके देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्ही भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर त्याच्या योगी आपण आबा बाप अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. आता काय म्हटलेलं बघा इथं स्पष्ट 14 वचन. कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. तुम्हाला कोणाचा आत्मा चालवतो? तुम्ही कोणाचे आहात? मग तुमचा मृत्यू अकस्मात होणार नाही. तुम्ही अगोदर मरणार. तुमचा विश्वास मजबूत असायला पाहिजे. माझा विश्वास मजबूत असायला पाहिजे. मी विश्वास ठेवायला पाहिजे परमेश्वरावर.
लगेच काही लक्षण दिसलं तर घाबरून लगेच आता हे काहीच नाही, आता संपलं सगळं, आता मी मेलो, आता काहीच होणार नाही, आता आम्ही संपलो, आता गेलो. तुमचे शब्द फार प्रभावी आहेत. सैतानाला तेच पाहिजे. सैतान हसतो, बघा हे असं बोलतात, आता असंच होणार. जसं तुम्ही बोलता तसं होतं. कारण तुम्ही निगेटिव्ह बोलता, निगेटिव्ह एनर्जी फ्लो होते आणि मग त्याच्यानुसार काय होतं, तुमच्या जीवनात तेच घडायला लागतं. कारण की शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. तुम्ही ज्यावेळेस म्हणता आता असंच होणार आहे, आता मला संकट दिसत आहे, हा आजार कधीच बरं होणार नाही, मला किती त्रास होतो, हा कधीच जाणार नाही, हे फायनान्शियल प्रॉब्लेम माझ्या जीवनात आहे, ही समस्या माझ्या जीवनात आहे, ही समस्या कधीच जाणार नाही, हा डोंगर कधीच ढळणार नाही आणि आता मला तरी वाटत नाही याच्यातून मी बाहेर येईल, आता आमचं सगळं घरानं संपलं असं मला वाटतंय. पण मी तुम्हाला सांगतो, तुमचे शब्द माघारी घ्या. कारण की तुम्ही जे शब्द बोलत आहात ते शब्द देवाचे नाही. कारण की जे देवाचे मुलं आहेत, देवाचे पुत्र आहेत, ते कसे बोलतात, देवासारखं बोलतात. देव निगेटिव्ह बोलतो का? हे मला वाटत नाही बरं होईल की नाही, मला वाटत नाही कार्य होईल की नाही, मी करतो प्रार्थना, बघा बाबा, असं म्हणतो का? ठाम असतो ना. याईरच्या कन्येला येशू काय म्हणतो, विश्वास ठेव. काय म्हणतो? प्रत्येक ठिकाणी तुम्ही वचन वाचा. मत्तय, मार्क, लूक, योहान 4 पुस्तकांचा अभ्यास करा. सिनॉप्टिक गॉस्पल त्यांना म्हटलेलं आहे, समविचारी शुभवर्तमान. आणि या समविचारी शुभवर्तमानामध्ये तुम्ही ज्यावेळेस वचन वाचता त्यावेळेस वचन असं वाचा की प्रत्येक ठिकाणी विश्वास, विश्वास ठेव, विश्वास ठेव, विश्वास, विश्वास. किती वेळेस आला त्याला अंडरलाईन करा. आणि तुम्हाला येशूचं बोलणं जर बघितलं तुम्ही तर त्या बोलण्याच्या पाठीमागं तुम्हाला एक शब्द जरूर आढळेल आणि तो शब्द हा विश्वास ठेव. तुझ्या विश्वासाने तुला बरं. कुठंच तुम्हाला आढळणार नाही की मी बरं केलं, मी प्रार्थना केली, तू बरं झालं, माझ्याकडे या, मी बरं करणार आहे. तो काय म्हणतो, विश्वास ठेव. तुझ्या विश्वासाने बरं केलं, तू विश्वास ठेवला. कारण त्याला माहिती आहे मी जो कॅरी करत आहे किंवा माझ्यावरती जो आहे किंवा माझ्या आत जो आहे तो त्या जिवंत देवाचा आत्मा आहे आणि मी जो आहे तो त्या जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि जर मी त्या जिवंत देवाचा पुत्र आहे तर तुला त्या जिवंत देवावर विश्वास ठेवायची गरज आहे. कारण की कार्य करणारा तो जिवंत देव आहे. म्हणून तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. हालेलुया. किती दिवस राहणार तसंच आपण? किती दिवस आपल्या जीवनातला विश्वास कमी राहणार? किती दिवस निगेटिव्ह बोलणार? किती दिवस जगातली भाषा आपण बोलणार? जग जसं बोलतं तशी भाषा आपण बोलत नाही. जग भीती बोलतं, जग आजार बोलतं, जग म्हणतं कधीच या समस्येतून निघणार नाही, जग म्हणतं तुझं काही खरं नाही, जग म्हणतं संपलं, काहीच दिसत नाही, काहीच फायदा नाही, जग म्हणतं आता तू आजारात मरणार, जग म्हणतं अरे तुम्ही गरीब आहात, तुम्ही साधे आहात, काय आहात तुम्ही आमच्या समोर, तुम्ही तर भिकारी आहात, जग म्हणतं. पण देव म्हणतो तू माझा पुत्र आहेस, तू माझी कन्या आहेस. जगाचं ऐकायचं का देवाचं ऐकायचं? का जगाचं ऐकायचं? मग जगासमोर हेच आहे. एखादा नातेवाईक तुमचा फार श्रीमंत असेल तर तुम्हाला एकदम कचरा समजा. मान सन्मान तुम्हाला राहणार नाही. का राहणार नाही? तुमच्याजवळ पैसे नाही. काय नाही तुमच्याजवळ? पैसे नाही. पैसे येऊ द्या, जो तुमच्या पाठीमागं नाही तो आणखी 10 लोक घेऊन तुमच्या पाठीमागं. निवडणुकीला उभे राहा, पैसे वाटा, सगळं गाव तुमच्या पाठीमागं. पैसे वाटणं बंद करा, काय खरं नाही. असतं ना? असतं का नसतं? सगळं पैशावर आहे. तुम्हाला काय वाटतं लोक तुम्हाला सन्मान देतात? गैरसमज आहे तुमचा. तुम्हाला सन्मान देतात का लोक? तुमच्याजवळ असणारं घर, तुमच्याजवळ असणारी गाडी, कोट आणि मग मग लोक काय म्हणतात, खरंच हे सन्माननीय आहे. तेच बिगारी कामाला जाऊ द्या, सायकल घेऊन मस्त ॲटलास रोड लाईन. एखादा कारमधून जरी त्याला कार काचवर घे, काचवर घे, काचवर घे. कावर? ते आमचा नातेवाईक ते चाललं बिगारी कामाला. माणूस आहे. माणसाला तुम्हाला वाटत असेल की ते सलाम तुम्हाला करतात, ते सलाम तुम्हाला करत नाही, ते तुमच्या पैशाला सलाम करतात. एखादा साधारण असू द्या, एखादा गरीब असू द्या, त्याच्याजवळ काही नसू द्या, त्याला कोणी भाव देत नाही. आपल्या मांडीला मांडी लावून जेवायला सुद्धा बसत नाही त्याच्याबरोबर. नको, गरीब आहे, साधा आहे, काय नाही त्याच्याजवळ, काय करायचं त्याचं. ही माणसाची रीत आहे.
पण देवाची रीत ती नाही. देव तो म्हणतो तुम्ही माझे मुलं, तुम्ही माझे देव म्हणतो तुम्ही पुत्र आहात. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, मग ते गरीब असो श्रीमंत असो, ते सगळेजण जे आहेत ते देवाचे पुत्र आहेत. आणि कारण तुम्हाला पुन्हा भय आणि दासपणाचा आत्मा मिळाला नाही, पण ज्या योग्य अब्बा पिता अशी तुम्ही हाक मारता तो आत्मा तुम्हाला प्राप्त झाला. हालेलुया. इथं भेद नाही, इथं भेद नाही, गरिबी श्रीमंत भेद नाही. जो कोणी ज्याला देवाचा आत्मा प्राप्त झालेला आहे तो प्रत्येक जण देवाची पुत्र आणि देवाचं कन्या आहे. मग त्या प्रत्येकावर देव विश्वास ठेवतो आणि परमेश्वराची इच्छा असते की त्याने पण त्याच्यावरती विश्वास ठेवावा. किती दिवस भटकणार, किती दिवस देवाच्या आत्म्यापासून दूर राहणार, किती दिवस अविश्वास बाळगणार. आता वेळ आलेली आहे पक्का आणि मजबूत विश्वास ठेवण्याची. हालेलुया.